एक महत्त्वाची बातमी, शिवसेना भाजप यांची जवळपास 210 जागांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। 210 जागांवर त्यांचं एकमत झाल्याचं कळतंय। अजूनही 17 जागांचा तिढा कायम आहे। या बैठकीला शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा उपस्थित राहणार आहेत, तर भाजपकडून आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत। या बैठकीत उर्वरित 17 जागांवर चर्चा होणं अपेक्षित आहे। आज हा तिढा सुटू शकतो, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वाची बैठक पार पडली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, काय अधिक माहिती? हिमाली की महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा विशेष म्हणजे मुंबईचा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जवळपास 210 जागांवर त्यांचं एकमत आहे। केवळ 17 जागा शिल्लक आहेत। या 17 जागांवर अजूनही एकमत होणं बाकी आहे आणि तो तिढा सोडवण्यासाठी आता काही वेळातच बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये भाजपकडून आशिष शेलार आहेत, अमित साटम आहेत, प्रवीण दरेकर आहेत, तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा आहेत, राहुल शेवाळे आणि उदय सामंत उपस्थित असणार आहेत। काही वेळापूर्वी भाजपचे नेते वर्षा बंगल्यावर होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर हे सर्व नेते आता शिवसेनेच्या नेत्यांसोबत आले आहेत। त्यांच्यासोबत बैठकीत चर्चा करण्यासाठी ते आले आहेत। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर मग काही मुस्लिम बहुल भाग आहेत ज्याचा तिढा अजूनही सुटणं कायम आहे। कारण का शिवसेनेला हा जो मुस्लिम बहुल भाग आहे तो भाजप द्यायला तयार झाले, मात्र अजूनही आपल्याकडे किती उमेदवार आहेत किंवा कोण उमेदवार आहे यावर चर्चा होणं बाकी आहेत। असे काही भाग आहेत ज्याच्यावरती तिढा अजूनही कायम आहेत, म्हणजे वरळी असेल, चेंबूरचे काही भाग असतील ज्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत अजूनही तिढा कायम आहे। तो तिढा सोडवण्यासाठी सर्व नेते उपस्थित झालेत। आज रात्री ही शेवटची बैठक आहे असं सांगितलं जात आहे। उद्यापर्यंत हा सर्व तिढा सोडवून निर्णय जो आहे तो जाहीर केला जाईल। मात्र केवळ 17 जागांवर अजूनही हा तिढा कायम असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। 210 जागांवर एकमत झालं आहे। हिमाली, धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।